हे सर्व घटक जेव्हा उत्कृष्ट काम करतात, ते मला वाटतं की या पुरस्कार मिळण्यामागचं खरं कारण आहे. अध्ययन अध्यापनातलं नाविन्यता आहे, उपक्रमांमधील नाविन्यता आहे, शिक्षकांनी केलेलं संशोधन आहे, विद्यार्थी केंद्रीय उपक्रम आहे. आपल्याला उत्तम अशा संधी सुद्धा निर्माण करून दिलेल्या आहे जागतिकीकरणानं. परदेशी संस्था नेमकं शिक्षण वेगळ्या पद्धतीनं कसं देत आहेत. विद्यार्थ्याला फक्त एका विषयाचं ज्ञान घ्यायचं नाहीये. या धोरणाचे एक सकारात्मक परिणाम नक्की दिसून येतील. धोरण आणि अप्रोच बदलावा लागणार आहे. तुम्हाला त्या विद्यार्थ्याशी कनेक्ट व्हावं लागणार आहे. नोकरीसाठी शिक्षण घ्यायचं. तसं न करता नमस्कार, मी दीपक दराडे फॉर द पीपल न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मंडळी, आपण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये आहे. आज 77वा वर्धापन दिन आहे विद्यापीठाचा आणि या निमित्तानं अनेक संस्थांना म्हणजे महाविद्यालयांना, प्राचार्यांना पुरस्कार देऊन सन्मानित केलेलं आहे. जे उत्कृष्टपणे काम करतात त्यांचा सन्मान झालेला आहे. आणि म्हणून आज नाशिकची जी संस्था आहे, क्रांतीवीर वसंतराव नाईक शिक्षण प्रसारक संस्था, त्या संस्थेचे प्राचार्य डॉक्टर संजय सानप आपल्यासोबत आहेत. त्यांना उत्कृष्ट प्राचार्य म्हणून पुरस्कार देऊन सन्मानित केले. आपण त्यांच्याशी बोलणार आहे. सर, आपलं मनापासून स्वागत आहे फॉर द पीपल न्यूज मध्ये. धन्यवाद. उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार तुम्हाला मिळाला, त्याबद्दल सुरुवातीलाच तुमचं मनापासून अभिनंदन. धन्यवाद. पण हे पुरस्कार मिळणं म्हणजे प्राचार्य म्हणून पुरस्कार मिळणं, हा पुरस्कार त्याच वेळी मिळेल उत्कृष्टचा ज्यावेळी संस्था म्हणजे महाविद्यालय सर्वोत्कृष्ट कामगिरी करेल. म्हणजे तिथले विद्यार्थी असतील, तिथले शिक्षक असतील, तिथला सगळा स्टाफ असेल, संस्था असेल, हे उत्कृष्ट करण्यामध्ये आपल्याला झोकून देऊन काम करावं. खरं तर प्राचार्य ही पोस्टच मुळात नेतृत्वाची पोस्ट आहे. बरोबर आहे. तुम्ही कसं काम केलं? किती वर्ष हे काम करताय? आणि त्यासाठी काय-काय करावं लागलं? कारण आज उत्कृष्ट प्राचार्य म्हणून तुम्हाला पुरस्कार मिळालाय. खरं तर सर्वप्रथम मी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे आभार व्यक्त करतो, की त्यांनी मागील वर्षी आमच्या महाविद्यालयाला उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार प्रदान केला आणि यावर्षी मला उत्कृष्ट प्राचार्य हा पुरस्कार दिलेला आहे. खरं तर प्राचार्य हा महाविद्यालयामधला एक नेतृत्व देणारा घटक असतो आणि ह्या पुरस्काराचं खरं श्रेय जर बघितलं, तर ते संस्थेचे पदाधिकारी असतील, संस्थेचे सर्व शिक्षक असेल किंवा शिक्षकेतर सेवक असतील आणि सगळ्यात महत्त्वाचं शिक्षणाच्या केंद्रस्थानी जो विद्यार्थी आहे, ते विद्यार्थी असतात. कारण हे सर्व घटक जेव्हा उत्कृष्ट काम करतात, त्यावेळी त्याचे काहीतरी परिणाम उत्कृष्ट दिसतात आणि म्हणून विद्यापीठाला पण एक उत्कृष्ट पुरस्कार द्यावासा वाटतो. खऱ्या अर्थानं हे श्रेय सर्व शिक्षक असतील, विद्यार्थी असतील, संस्थेनं चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण करून देणं आणि स्वायत्तता, सर्व उपक्रम राबवण्याची स्वायत्तता देणं, हे मला वाटतं की या पुरस्कार मिळण्यामागचं खरं कारण आहे. काय-काय गोष्टी याच्यामध्ये गृहीत धरल्या जातात? म्हणजे या ठिकाणी परीक्षण होत असेल, कुठल्या-कुठल्या गोष्टींमध्ये तुम्ही काम केलंय प्राचार्य म्हणून? खरं तर पुरस्कार देताना अनेक घटकांचा विचार केला जातो. त्यामध्ये अध्ययन आहे, अध्यापन आहे. अध्ययन अध्यापनातलं नाविन्यता आहे. शिक्षकांनी कशा पद्धतीनं अध्ययन अध्यापन केलेलं आहे. त्याचबरोबर उपक्रमांमधील नाविन्यता आहे. शिक्षकांनी केलेलं संशोधन आहे. आमच्या महाविद्यालयातील अनेक शिक्षकांनी अत्यंत नामवंत अशा आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये त्यांचे पेपर पब्लिश केलेले आहे. आजच्या घडीला खरं तर महाविद्यालयामध्ये 33 प्राध्यापक हे पी-एच-डी प्राप्त प्राध्यापक आहेत आणि महाविद्यालयामध्ये जवळपास 40 विद्यार्थी हे पी-एच-डीसाठी प्रवेशित झालेले आहे. त्यामुळे एक संशोधनाचा आलेख देखील महाविद्यालयाचा उंचावलेला आहे. ते देखील एक महत्त्वाचं कारण आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी जे विद्यार्थी केंद्रीय उपक्रम आहे, ज्यातून विद्यार्थ्यांचं व्यक्तिमत्व विकास असेल, उद्योजकता विकास असेल, त्यांचा भावनिक विकास असेल आणि एक चांगला नागरिक, जबाबदार आणि संवेदनशील नागरिक बनविण्यासाठी जे जे उपक्रम घेणं आवश्यक असतं, ते महाविद्यालयाने घेतलेले आहे आणि विद्यापीठाच्या कमिटीनं त्या ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केलेला आहे आणि म्हणूनच मला वाटतं, की हा पुरस्कार मला एक प्राचार्य म्हणून नव्हे, तर खरं तर हा संस्थेला आणि महाविद्यालयाच्या सर्व स्टाफचा खरं तर हा सन्मान आहे, असं मला वाटतं. सर, फार महत्वाच्या विषयाला खरं तर तुम्ही हात घातला. तुम्ही ओझरता त्याचा उल्लेख पण केला. हे आपण बघतोय की हे सगळी ग्लोबल कॉम्पिटिशन झालेली आहे. फक्त उद्योगातच नाही, ट्रेडमध्येच नाही. बरोबर आहे. लेट्स ट्रेड म्हणतात हो, ट्रम्प. हो. डोनाल्ड ट्रम्प म्हणणार लेट्स ट्रेड. हं. इतकं ग्लोबलायझेशन आपण बघतोय, इतका त्याचा परिणाम जो आहे हो. प्रत्येक घटकावरती होतो आणि शिक्षण त्यापासून दूर नाहीये. म्हणून नवीन पॉलिसी जी आपल्याकडं सुरू झाली आहे. खरं तर बऱ्याच आता वर्ग त्याच्यामध्ये समाविष्ट पण झाले. टप्प्याटप्प्यामध्ये 2030 पर्यंत ती लागू पण सगळीकडे होईल.
कसं बघता ह्या पॉलिसीकडे? आणि जे तुम्ही आता अपडेट होणं म्हटलं, तुमच्या महाविद्यालयातल्या अनेक शिक्षकांनी संशोधन केलं. त्यांचे जर्नलमध्ये पण त्यांचे संशोधन जे शोध निबंध होते ते प्रसिद्ध झाले. पण या सगळ्या गोष्टी अपडेट होणं ज्याला आपण म्हणतो, ह्या एका शब्दामध्ये कसं म्हणजे खरंय, अपडेट होण्याची खरंय. किती गरज आहे? हे खरंय. कारण काय माहिती आहे का, जागतिकीकरणानं जशी आव्हानं उभी केलेली आहेत, त्याचबरोबर आपल्याला उत्तम अशा संधीसुद्धा निर्माण करून दिलेल्या आहे जागतिकीकरणानं. आणि हे खरं आहे, की उद्याची आपली जी स्पर्धा आहे, ती अगदी शिक्षण संस्थांची स्पर्धासुद्धा ही जागतिक असणार आहे. आजच आपण बघतो, की पुण्यासारख्या शहरामध्ये 30-40 विद्यापीठं काही आलेली आहेत, काही येऊ घातलेली आहे. यातून खूप अशी स्पर्धा निर्माण होणार आहे. त्या स्पर्धेतून खरं तर गुणवत्तेला प्राधान्य दिलं जाणार आहे. आणि म्हणून या स्पर्धेत टिकण्यासाठी महाविद्यालयांना, संस्थांना प्रचंड मोठ्या प्रमाणात बदलावं लागणार आहे. नीट विचार करावा लागणार आहे, की या परदेशी संस्था नेमकं शिक्षण वेगळ्या पद्धतीनं कसं देत आहेत आणि त्यामधून विद्यार्थ्यांच्या संशोधनाला एक चालना निर्माण करून देणं गरजेचं आहे. कारण आपण बघतो, की पाश्चात्य राष्ट्रांमधला खूप मोठ्या प्रमाणातला त्यांचा जो रेव्हेन्यू असतो, हा संशोधनातून येतो, पेटेंटमधून येतो. आणि म्हणून इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राईट्स हा सुद्धा मुद्दा कधी नव्हे तो खूप महत्त्वाचा झालेला आहे. आणि आपले विद्यार्थी जेव्हा अशा प्रकारचं संशोधन करतील, त्यावेळी आपल्याला असं म्हणता येईल, की एक चांगल्या प्रकारचं आपण शिक्षण देऊ शकतो. पण स्पर्धा निर्माण झालेली आहे. आणि तुम्ही जर म्हटला, की राष्ट्रीय शिक्षण धोरण. खरं तर राष्ट्रीय शिक्षण धोरण खूप महत्त्वाचं आहे. आणि हे राष्ट्रीय शिक्षण धोरण भविष्यातील शिक्षणाची सुद्धा दिशा खूप बदलवणारं आहे. याच्यामध्ये बहुविद्याशाखीय धोरण आणलेलं आहे. ज्यामध्ये विद्यार्थ्याला फक्त एका विषयाचं ज्ञान घ्यायचं नाहीये, तर त्या विविध विषयांचा अभ्यास करून त्या विषयांची सांगड घालून आपलं जे ज्ञान आहे, ते विविध ठिकाणी कसं ॲप्लाय करता येऊ शकतं आणि विविध विद्याशाखांचा उपयोग करून आपल्याला कसं ज्ञाननिर्मिती, कौशल्य विकास कसा करता येऊ शकतो, यासाठी राष्ट्रीय शिक्षण धोरण खूप महत्त्वाचं आहे. नव्यानं लागू झालेलं आहे, परंतु पुढच्या काही वर्षांमध्ये या धोरणाचे एक सकारात्मक परिणाम नक्की दिसून येतील. सर विद्यार्थी हा शिक्षणाचा आत्मा आहे. हो, खरं तर पुढची पिढी आहे. बरोबर आहे. पण बऱ्याचदा असं बोललं जातं, की हं, आपल्या इथलं शिक्षण जे आहे, हं. हे उद्योग केंद्रित नाहीच आहे. परंतु बरोबर आहे. नवीन हो, शिक्षण खरं आहे, धोरण जे खरं आहे, आहे, खरं आहे. ते ते खऱ्या अर्थानं आता इथून पुढच्या काळामध्ये जे हो. विद्यार्थी आहेत, हं. हे खरं तर उद्योग केंद्रित विद्यार्थी घडवतील. स्किल बरोबर, मॅनपॉवर ज्याला आपण बरोबर आहे म्हणतो. ते. पण मला मला त्याला जोडून फक्त एक प्रश्न विचारायचा आहे, की आपल्याला काय केलं पाहिजे? फक्त नवीन शिक्षण धोरण आलंय म्हणून हे सगळं जादूच्या कांडीसारखं बदलेल असं नाहीये. पण त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? संस्थेच्या स्तरावरती काय करावं लागेल? शिक्षकांच्या स्तरावरती काय करावं लागेल? आणि विद्यार्थ्यांच्या स्तरावरती सुद्धा विद्यार्थ्यांनी सुद्धा त्यांना काय स्किल आहे, याला अनुसरून त्यांनी शिक्षण घेणं अपेक्षित आहे. काय वाटतं आता तुम्ही उत्कृष्ट प्राचार्य म्हणून पुरस्कार मिळालाय. तुमची संस्था चांगली काम करतेय. तुमचं महाविद्यालय चांगलं काम करतं. पण इतरही संस्था आहेत. त्या उत्कृष्ट व्हाव्यात म्हणून त्यांनी काय केलं पाहिजे? खरं तर या या बाबतीमध्ये समग्र पद्धतीनं एक धोरण आणि अप्रोच बदलावा लागणार आहे. शिक्षण संस्थांना सुद्धा अत्यंत उत्तम, उच्च दर्जाच्या पायाभूत सुविधा द्याव्या लागणार आहेत. आपण जर परदेशी विद्यापीठं बघितले, त्यांच्या पायाभूत सुविधा बघितल्या, संशोधनाच्या सुविधा बघितल्या, तर आपल्याला एक दिसून येतं, की आपल्याकडं तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये त्या तशा प्रकारच्या सुविधा आपल्याकडं नाही आहे. त्याच्यामध्ये अनेक आता एक नव्यानं विचार प्रवाह येतोय, की सगळ्याच संस्थांना हे इतक्या महागड्या सुविधा देणं कदाचित परवडणार नाही. परंतु आपण ऐकतो, की CSR फंडातून सुद्धा काही चांगल्या संस्था अशा पद्धतीनं काम करून उत्तम दर्जाच्या शिक्षण सुविधा पुरवण्याचं काम करत आहे. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं आहे, की उत्तम पायाभूत सुविधा असल्या पाहिजे. त्याचबरोबर दुसरा जो महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे शिक्षक. शिक्षकांना सातत्यानं अद्ययावत होतं व्हावं लागणार आहे. त्याचं महत्त्वाचं कारण तुम्ही जर आज बघितलं तर अनेक विद्यार्थी, तुम्ही फक्त त्यांना जर माहिती देत असाल तर ते तुम्हाला ऐकणार नाही. कारण त्यांना माहिती ChatGPTवरती लगेच मिळून जाते. तुम्हाला त्या विद्यार्थ्याशी कनेक्ट व्हावं लागणार आहे. म्हणजे त्या विद्यार्थ्याची तुम्हाला इन्व्हॉल्वमेंट करावी लागणार आहे. कारण शिक्षण प्रक्रियेमध्ये जोपर्यंत इन्व्हॉल्वमेंट होत नाही, तो विद्यार्थी त्याच्यामध्ये जर इन्व्हॉल्व नाही झाला तर त्याचा मग त्याच्यामधला रस कमी होतो. आणि म्हणून त्या विद्यार्थ्यांशी एक इन्व्हॉल्व होण्यासाठी शिक्षकांना प्रयत्न करावे लागणार आहे. त्या पद्धतीनं विद्यार्थ्यांना त्या त्या पिढीचं काय म्हणणं आहे, ते सुद्धा समजून घ्यावं लागणार आहे. कारण प्रत्येक वेळी आपण फक्त त्यांना दोष देऊन चालणार नाही. कारण आपण बऱ्याच वेळा बघतो, की काही वेळा त्यांच्याकडून अत्यंत क्रिएटिव्ह काम घडतं. त्यांच्याकडे खूप सर्जनशीलता पण दिसून येते. पण ती फुलवण्यासाठी सुद्धा आपल्याला प्रयत्न करावा लागणार आहे. त्याचबरोबर
शासकीय धोरण आपण बघतो की ती सुद्धा बदलावी लागतील, की ज्यामध्ये संस्थांना चांगल्या पद्धतीचे आपण ज्याला म्हणतो की कर्मचारी, बऱ्याच वेळा असं होतं की ते 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 देखील भरले जात नाही. तर त्यामुळं मनुष्यबळाचा सुद्धा एक प्रश्न निर्माण होतो. तर तो देखील सोडवावा लागणार आहे. आणि एकंदरीतच शिक्षण म्हणजे फक्त नोकरी मिळवण्यासाठी आहे, हा दृष्टिकोन सोडून द्यावा लागणार आहे. काय होतं, की आपल्याकडे एक मानसिकताच आहे, की कुठेतरी फक्त नोकरीसाठी शिक्षण घ्यायचं. तसं न करता आपण जॉब सीकर बनण्यापेक्षा जॉब गिव्हर, जॉब क्रिएटर जर मला वाटतं बनलं आणि हळू ही प्रक्रिया आपल्याला सुरू होताना दिसते. अनेक आपण गेल्या काही वर्षांमध्ये बघतो, की केंद्र सरकारचं स्टार्टअप इंडिया असेल, स्किल इंडिया आहे. या धोरणांमुळं अनेक तरुणांनी छोटे-छोटे स्टार्टअप सुरू केले आणि ते आज खूप मोठ्या प्रमाणात मोठे झालेले आहेत. त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं काम देखील केलेलं आहे. अनेक लोकांना ते रोजगार देत आहेत. मला वाटतं की ही एक सुरुवात आहे आणि शिक्षण धोरणाचे हे जे परिणाम आहेत, हे पुढच्या 5-10 वर्षामध्ये आपल्याला नक्की दिसतील. आणि एकंदरीतच अ, ज्यावेळी शिक्षण क्षेत्राचं योगदान हे महत्त्वपूर्ण राहील. रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये ज्यावेळी आपण चांगल्या पद्धतीनं साऊथ कोरियासारखा देश आहे, US आहे, जापान आहे, जर्मनी आहे. या देशांचं आपण बघतो की खूप मोठ्या प्रमाणातलं उत्पादन हे रिसर्च अँड डेव्हलपमेंटमधून येतं. आणि त्या पद्धतीनं काम करण्यासाठी सर्वच शिक्षण संस्थांना काम करावं लागणार आहे. त्याचबरोबर मानवी विद्या शाखेकडे सुद्धा दुर्लक्ष करून चालणार नाही. बऱ्याच वेळा आपण बघतो की सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्याच गोष्टी होतात. परंतु एक चांगला माणूस घडण्यासाठी, संवेदनशील, जबाबदार नागरिक घडण्यासाठी सुद्धा मानवी विद्या शाखांमध्ये सुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं अध्ययन, अध्यापन आणि संशोधन होणं गरजेचं आहे. आणि आत्ताचे जे शैक्षणिक धोरण आहे, नवीन शैक्षणिक धोरणामध्ये याचा नक्की विचार केलेला आहे. विज्ञान तंत्र आज आपण बघतो की IIT सारख्या संस्थांमध्ये सुद्धा ह्युमॅनिटीजचे अभ्यासक्रम इंट्रोड्यूस केलेले आहेत. ही खरंच खूप चांगली गोष्ट आहे. भारतीय शिक्षण चांगल्या पद्धतीनं बदलत आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असतील किंवा आमच्यासारख्या अनेक शिक्षण संस्था असतील, आमच्या संस्थांचे पदाधिकारी आहेत. हे नव्यानं आता विचार करताय की आपण विद्यार्थ्यांना आणि समाजाला काय द्यायचं आहे. हा मला वाटतं की एक महत्त्वाचा बदल आहे आणि यातून नक्कीच भारतीय आणि आपल्या सगळ्या महाराष्ट्रातील सुद्धा शिक्षणाला एक दिशा मिळेल. आणि उच्च दर्जाचं शिक्षण, कौशल्य देणारं शिक्षण यापुढच्या काळामध्ये हे मिळू शकेल आणि त्यातून समाजाच्या आणि देशाच्या प्रगतीला ते खूप मूलभूत ठरणार आहे. खूप महत्त्वाचे विचार तुम्ही आमच्यासोबत शेअर केले फॉर द पीपलच्या प्रेक्षकांसाठी. आपलं मनापासून धन्यवाद आणि खूप खूप अभिनंदन पुरस्कार मिळाल्याबद्दल. हे होते डॉक्टर संजय सानप, वसंतराव नाईक जे महाविद्यालय नाशिकमधलं, या महाविद्यालयाचे प्राचार्य. आणि एकूणच शिक्षण संस्थेसमोर, शिक्षण व्यवस्थेसमोर जी काही आव्हानं आहेत, ती आव्हानं आपल्याला स्वीकारून त्याच्यामध्ये बदल कसा करता येईल, एक विद्यार्थी केंद्रीभूत आपलं महाविद्यालय, आपली शिक्षण संस्था ही कशी करता येईल आणि एक ग्लोबल कॉम्पिटिशनला आपण कसं उतरू शकतो, हे सिद्ध करता येऊ शकतं. फक्त आपली इच्छा पाहिजे आणि त्यातूनच हे अशा पद्धतीचे उत्कृष्ट पुरस्कार आपल्याही महाविद्यालयाला, आपल्याही प्राचार्यांना मिळू शकतात. सरांचे विचार आपल्याला मार्गदर्शक निश्चितपणे ठरतील. आपल्या नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही फॉर द पीपल न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.